लास्ट अप टू आपलं पेल्टन व्हील टर्बाईन आपण कन्स्ट्रक्शन वर्किंग डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. देन नेक्स्ट टाइप ऑफ टर्बाईन इज कापलन टर्बाईन. सो याचं कन्स्ट्रक्शन सिंपल आहे, व्हर्टिकल अरेंजमेंट केली जाते. सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा जो रनर आहे, ठीक आहे. सो ह्या रनरचे ब्लेड्स आहेत ते थोडे टिल्ट केले जातात एका अँगल मध्ये, ठीक आहे. हे जे ब्लेड्स आहेत ते या रनरला, हा जो मधला पोर्शन आहे त्याला बोलतात रनर, ठीक आहे. हा जो पोर्शन आहे विच इज नथिंग बट रनर, ठीक आहे. हा जो रोटेट होणार आहे आणि हे जे पोर्शन आहे हे दाखवलंय विच इज नथिंग बट ब्लेड्स. हे टर्बाईनचे ब्लेड्स आहेत, ते एका अँगल मध्ये प्लेस केले जातात इन ऑर्डर टू अटेंड द मॅक्सिमम स्पीड विथ मिनिमम फ्लो ऑफ वॉटर, ठीक आहे. म्हणजे जरी वॉटरचा फ्लो कमी असेल तरी पण ते मॅक्सिमम स्पीड अटेंड करू शकतात. अशा पद्धतीने हे याचं अँगल डिसाइड केलं जातं, ठीक आहे. देन हे आउटर केसिंग आहे, ठीक आहे. हे याचं आउटर केसिंग किंवा सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे. देन हे जे आहेत, ठीक आहे, हे जे वर्टिकल दाखवलेले आहेत ते गेट्स आहेत, जेणेकरून जे काही वॉटर फ्लो इकडनं येणार आहे, ठीक आहे, तो वॉटर फ्लो या गेट थ्रू कंट्रोल करू शकतो. आयदर इट कॅन बी इन्क्रीज और डिक्रीज और इट कॅन बी स्टॉप. दॅट वॉटर फ्लो कॅन बी स्टॉप विथ द हेल्प ऑफ दिस विकेट गेट, ठीक आहे. म्हणजे हे गेट आहेत इन ऑर्डर टू स्टॉप द वॉटर फ्लो, ठीक आहे. असे नंबर ऑफ गेट्स या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे, ते बघू शकता व्हर्टिकल टाइप मध्ये, ठीक आहे. देन बेसिकली काय होतं, या हायड्रो पॉवर प्लांट पासून जे डॅम कडून वॉटर येणार आहे ते वॉटर डायरेक्टली या टर्बाईन वरती, टर्बाईन ब्लेड्स वरती इम्पार्ट केलं जातं. आता हे वॉटर इम्पार्ट केलं जातं, ठीक आहे, आणि हे टर्बाईन ब्लेड्स फिरायला स्टार्ट होतात. ब्लेड फिरते म्हणजे टर्बाईनचा शाफ्ट फिरतं, ठीक आहे. रनर फिरायला स्टार्ट झाला, देन शाफ्ट विच इज कनेक्टेड टू द जनरेटर, हा जनरेटर आहे, हा याचा स्टेटर आहे, ठीक आहे. आउटर पोर्शन स्टेटर, आणि हा रोटर आहे विच इज रोटेटिंग पार्ट विच इज कपल्ड टू द शाफ्ट, ठीक आहे. तो शाफ्ट, जनरेटर आणि टर्बाईनचा शाफ्ट एकमेकांना कपल्ड आहेत. इथे बघू शकता हा जो कपलिंग प्रोव्हाइड केलेला आहे या ठिकाणी. आता कपलिंग मुळे काय होतं, ज्या स्पीडने तुमचा जनरेटर टर्बाईन फिरतो त्याच स्पीडने तुमचा जनरेटर सुद्धा फिरत असतो, ठीक आहे. आता जनरेटर फिरला, नथिंग बट फंक्शन ऑफ जनरेटर इज टू कन्वर्ट दिस मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इथे टर्मिनल्स किंवा टर्मिनल बॉक्स असेल त्याने इलेक्ट्रिकल आउटपुट या ठिकाणी घेतलं जातं, ठीक आहे. सो दिस इज अ बेसिक कापलन टर्बाईन. देन नेक्स्ट याच्यामध्ये आहे आपलं फ्रान्सिस टर्बाईन. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा जो रनर आहे, ठीक आहे, याचे अँगल मध्ये याचे ब्लेड्स प्लेस केलेले आहेत. आणि इथे या ठिकाणी फ्रान्सिस टर्बाईन मध्ये फक्त कन्स्ट्रक्शन मध्ये डिफरन्स आहे, वर्किंग सगळ्या टर्बाईनचं सेम आहे. तर हे जे आहेत, हा जो पोर्शन आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे याचे रनर आहे, ठीक आहे. हे टर्बाईन ब्लेड्स आहेत आणि हा जो आहे तो रनर आहे, ठीक आहे, जो रोटेट होणार आहे, ठीक आहे. रनर विल रोटेट इफ युअर टर्बाईन ब्लेड्स विल रोटेट. म्हणजे हे टर्बाईन ब्लेड्स व्हर्टिकली प्लेस केलेले आहेत आणि इकडनं हा जो पाईप आहे किंवा एक केस आहे, ठीक आहे, याच्यातनं वॉटर सर्क्युलेट होणार आहे. आता हे तुम्हाला व्हिडिओ याच्यामध्ये दाखवणार आहे की ऍक्च्युअल टर्बाईन कसं वर्क होतं किंवा कोणत्या पद्धतीने होतं. जस्ट डायग्राम मध्ये समजून घ्या. हे गाईड वेन्स आहेत, इथे दिसत आहेत ते गाईड वेन्स. म्हणजे काय, हे वॉटरला गाईड करतात, म्हणजे कोणत्या डायरेक्शनला फ्लो व्हायचं. हे जे व्हर्टिकल दाखवलेले आहेत विच इज नथिंग बट गाईड वेन्स, म्हणजे कोणत्या डायरेक्शनला वॉटरने फ्लो व्हायचं. दॅट गाईड वेन्स विल गाईड द वॉटर फ्लो और वॉटर डायरेक्शन, ठीक आहे. आणि इकडे जे काही वॉटर इनलेट आहे, म्हणजे जे पेनस्टॉक मधून किंवा डॅम मधून वॉटर येणार आहे ते यामध्ये येणार आहे इनलेट मध्ये, आणि याच्यामध्ये इथनं सर्क्युलेट होणार आहे या केस मधनं, ठीक आहे. हा गाईड वेन्स काय करेल, वॉटरला गाईड करेल आणि हा याच्यावरती इम्पार्ट करेल, ठीक आहे. इम्पार्ट केल्यानंतर हा जो रनर आहे, ठीक आहे, हा जो रोटेटिंग पार्ट आहे तो रोटेट होणार आहे आणि जे एक्झॉस्ट वॉटर आहे ते पुन्हा रिझर्वायरला पास केलं जाणार आहे, ठीक आहे. आणि हा रनर रोटेट झाला म्हणजे टर्बाईन रोटेट झालं. टर्बाईनचा शाफ्ट इकडे जनरेटरला कनेक्ट केलेला आहे, इथे जनरेटर कनेक्ट केला जातो वरच्या बाजूला, ठीक आहे. जनरेटरचं फंक्शन आहे अगेन दॅट मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, ठीक. डिफरन्स एकच आहे याच्यामध्ये, हे जे वेन्स आहेत किंवा हे जे ब्लेड्स आहेत, ब्लेडचं स्ट्रक्चर थोडं वेगळं आहे, ठीक आहे. हे जे ब्लेड्स आहेत ते एक अँगल मध्ये कनेक्ट केलेले आहेत टू द रनर, आणि इथे यामध्ये बघू शकता व्हर्टिकली प्लेस केलेला आहे. आणि या ठिकाणी दोन्ही रनरच्या मध्ये हे तुमचे ब्लेड्स प्लेस केलेले आहे, ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्टली वी हॅव टू सी
लेआउट और स्केमॅटिक अरेंजमेंट ऑफ हाइड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. ठीक आहे. बिफोर स्टार्टिंग दिस लेआउट we have to see what is the energy flow or energy conversion steps in hydroelectric power station. So energy conversion steps कशा कशा असतात किंवा एनर्जी कन्व्हर्जन कसं होतं ते आपल्याला बघायचं. आता देन फर्स्टली आहे पी नथिंग बट पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. द पोटेन्शियल एनर्जी विच इज स्टोर इन द रेस्ट वॉटर. हे वॉटर काय आहे डॅम मध्ये स्टोर केलं आहे किंवा रिझर्वायर डॅम थ्रू रिझर्वायर मध्ये स्टोर केलं जातं. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते पोटेन्शियल एनर्जी असते. ठीक आहे. त्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन केलं जातं कायनेटिक एनर्जी मध्ये. ठीक आहे. जसं एक्झाम्पल घेतलं एक ग्लास मध्ये वॉटर आहे आणि वॉटर आपण खाली सोडलं. ठीक आहे. म्हणजे ओतलं. ठीक आहे. तर ते वॉटर मध्ये जी पोटेन्शियल एनर्जी असते ते खाली ओतल्यामुळे ते कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्जन होतं. सिंपल कन्सेप्ट आहे. पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. Then next, this kinetic energy is converted into mechanical energy with the some turbine or you can say different types of turbine. ठीक आहे. Then या मेकॅनिकल एनर्जीचे अगेन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्जन केलं जातं विथ द हेल्प ऑफ जनरेटर. ठीक आहे. हा सिंपल स्टेप्स ऑफ एनर्जी कन्वर्जन आहे. इनिशियली पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन केलं जातं कायनेटिक एनर्जी मध्ये. अगेन कायनेटिक एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जी मध्ये विथ द हेल्प ऑफ टर्बाइन. then mechanical energy into electrical energy with the help of generator. हे सिंपल एनर्जी कन्वर्जन स्टेप्स आहे. आता डिटेल मध्ये आपण लेआउट बघणार आहोत. ठीक आहे. काय आहे याच्यामध्ये. सो याच्यामध्ये इथे बघू शकता तुम्ही हा जो असा एक पोर्शन आपण सिलेक्ट केला. ठीक आहे. साइट सिलेक्शन ऑफ हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. ठीक आहे. हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट साइट सिलेक्ट करताना इनिशियली कोणकोणत्या पॅरामीटर्सचा विचार करावा लागेल. त्याच्यामध्ये पहिला आहे अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. म्हणजे वॉटरची अवेलेबिलिटी त्या एरियामध्ये मॅक्सिमम असली पाहिजे किंवा रेनफॉल त्या एरियामध्ये जास्त असला पाहिजे. हे फर्स्ट पॅरामीटर झाला. देन सेकंड पॅरामीटर आहे इट शुड बी अवे फ्रॉम द पॉप्युलेटेड एरिया. म्हणजे जिथे पॉप्युलेशन कमी असेल अशा ठिकाणी ते इन्स्टॉल केलं पाहिजे. देन ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी शुड बी देअर. म्हणजे जे काही इन्स्टॉल करण्यासाठी जे इक्विपमेंट्स लागतात जे मटेरियल रिक्वायर्ड आहे त्यासाठी जे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहेत सच ॲज रेल्वे ट्रॅक्स किंवा रोडवेज अवेलेबल असले पाहिजे. म्हणजे हे जे काही पॅरामीटर्स आहेत साईट सिलेक्शनचे म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला पॉवर प्लांट इन्स्टॉल करायचा आहे त्याचा सर्वे करायचा असतो किंवा सर्वे केल्यानंतर ती साईट सिलेक्ट करावी लागते. ठीक आहे. आता साईट सिलेक्ट केली. आता साईट सिलेक्ट केल्यानंतर काय करणार आपण या ठिकाणी डॅम बांधणार. हा जो डॅम आहे दॅट यू हॅव टू इन्स्टॉल. आता डॅम इन्स्टॉल केला. ठीक आहे. डॅम इन्स्टॉल केला आणि इथून या डॅम मधून एक इनटेक घेतलेला आहे. हा पाईप आहे. आयदर इट इज मेड अप ऑफ सिमेंट कॉन्क्रीट और स्टील. कास्ट स्टील पासून बनलेला जातो बेसिकली. ठीक आहे. हा जो मोठ्या क्रॉस सेक्शनचा पाईप आहे तो डायरेक्टली इथे जनरेटर पर्यंत किंवा टर्बाइन पर्यंत आणला जातो. ठीक आहे. हा पॉवर हाऊस मध्ये तुमचा टर्बाइन आणि जनरेटर असतो. ठीक आहे. हा सिम्पली एक पाईप आहे ज्याच्या थ्रू हे जे काही रिझर्वायर मधलं वॉटर आहे दॅट इज कन्वर्टेड इनटू त्याची पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट केली जाते किंवा ते पाणी टर्बाइन पर्यंत पोहोचवलं जातं. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना. देन आता इथे तुम्ही बघू शकता हा जो डॅम आहे विथ द हेल्प ऑफ डॅम एक हायर हेड अवेलेबल केलेला आहे. म्हणजे इथे पाणी स्टोअर केलेलं आहे विच इज नथिंग बट रिझर्वायर. ठीक आहे. पाणी डॅमचा यूज करून किंवा डॅम बांधून एक रिझर्वायर बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये वॉटर स्टोअर केलेला आहे. ठीक आहे. आता इथे बघू शकता तुम्ही हेड. ठीक आहे. हेड नथिंग बट हा जो HRL मायनस TRL. आता TRL म्हणजे काय हा जो लोवेस्ट पोर्शन आहे. ठीक आहे. लोवेस्ट पोर्शन म्हणजे कोणता हा वाला. ठीक आहे. हा इथून इथपर्यंत. ठीक आहे. इथून इथपर्यंत आणि HRL म्हणजे हा जो टोटल पोर्शन आहे. या दोन्हीचा सबस्ट्रॅक्शन केलं म्हणजे हा हेड हा वॉटरचा अपर पोर्शन आणि इथपर्यंत हे झाला वॉटरचा हेड. ठीक आहे. किंवा इथे बघू शकता डायग्राम मध्ये सुद्धा दाखवलेलं आहे इथून इथपर्यंत. ठीक आहे. हा वाला इथून इथपर्यंत हा झाला वॉटरचा हेड. म्हणजे कोणता आहे आपण डिपेंडिंग ऑन द हेड वॉटर हायड्रो पॉवर प्लांट क्लासिफाय केलेला आहे. सो त्याच्यामध्ये लो हेड मीडियम हेड हाय हेड किंवा व्हेरी हाय हेड पॉवर प्लांट बघितलेला आहे टाइप्स. तर हेड नथिंग बट द डिफरन्स बिटवीन अप्पर पॉइंट और अप्पर लेअर ऑफ वॉटर टू द ग्राउंड लेवल. ठीक आहे. याच्यात दोन्हीतला जी हाईट असते विच इज नथिंग बट हेड. ठीक आहे. देन हा जो रिझर्वायर आहे त्या रिझर्वायर मधलं जे वॉटर आहे
ते पास करायचं आपल्याला टर्बाईन पर्यंत. सो पेनस्टॉक यूज केलेला आहे, विच इज नथिंग बट एक पाईप आहे that is called as penstock which converts this potential energy into kinetic energy. म्हणजे हायर हाईट जास्त असणार आहे, ठीक आहे, हाय हाईटने कडून लो हाईट कडे, म्हणजे याचं पोटेन्शियल जास्त असणार आहे याच्यापेक्षा. सो हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल वॉटर फ्लो होईल. that's why that potential energy is converted into electrical energy, सॉरी कायनेटिक एनर्जी. आणि इथे एक स्पिलवे म्हणजे डॅमच्या वरती तुम्ही बघितलं असेल एक रिकामा स्पेस किंवा एक असं एरिया प्रोव्हाइड केला जातो ज्यावेळेस डॅम कम्प्लिटली फिल होईल, म्हणजे 100% डॅम ज्यावेळेस फिल होईल, जे एक्सेस वॉटर आहे ते एक्सेस वॉटर पास करण्यासाठी जे एक पोर्शन सोडलेला असतो विच इज नथिंग बट स्पिलवे. ज्यावेळेस 100% तुमचा डॅम फिल होतोय, जो एक्सेस वॉटर आहे दॅट विल बी पासेस थ्रू द स्पिलवे. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे हे जे छोटे छोटे ब्लॉक्स दिसत आहेत विच इज नथिंग बट पेनस्टॉक सपोर्टर. म्हणजे या पाईपला, या पेनस्टॉकला सपोर्ट करण्यासाठी हे पेनस्टॉक सपोर्टर आहे विच इज ऑल्सो मेड अप ऑफ सिमेंट कॉन्क्रीट और स्टील. का स्टील किंवा सिमेंट कॉन्क्रीट पासून बनलेले असतात. ठीक आहे. देन इथे जे आहे विच इज नथिंग बट ट्रॅश ट्रॅक. ट्रॅश ट्रॅक म्हणजे काय, एक केस असते किंवा जाळी असते. ठीक आहे, अशा पद्धतीची एक जाळी आहे, इथे बघू शकता. ही आहे ट्रॅश रॅक. ठीक आहे, ही जी जाळी आहे ती या ठिकाणी ठेवली जाते. ठीक आहे. आता ही कशासाठी लागते, ज्यामुळे जे डर्बीस आहे किंवा जे लार्ज पार्टिकल आहेत, फॉर एक्झाम्पल डर्बीस म्हणजे काय, कचरा वगैरे याच्यामध्ये पेनस्टॉक मध्ये किंवा टर्बाईन मध्ये जाऊ नये, त्यासाठी ही ट्रॅश रॅक आहे विच अवॉइड्स द डर्बीस टू फ्लो इन अ इनटेक और पेनस्टॉक. म्हणजे हे जो पाण्यामध्ये जो कचरा असेल किंवा आणखी काही सॉलिड वेस्ट असेल विच अवॉइड टू फ्लो दॅट डर्बीस और एनी सॉलिड वेस्ट टू फ्लो इन अ पेनस्टॉक. म्हणजे हे जाळी याला प्रोटेक्ट करते किंवा अवॉइड करते याच्या आतमध्ये जाण्यापासून. ठीक आहे. देन फोरबे. फोरबे म्हणजे काय, एक लोएस्ट पोर्शन किंवा जो एक डीप पोर्शन असतो रिझर्वायरचा. म्हणजे यातलं जर पाणी संपलं, म्हणजे हे जर वॉटर यातलं संपलं किंवा डॅम रिझर्वायर मधलं जर वॉटर संपलं, तो असा एक एक्सेस रिझर्वायर असतो, एक्सेस स्टोरेज ऑफ वॉटर. म्हणजे यातलं पाणी कधी संपणार नाही फोरबे मधलं, विच इज नथिंग बट युअर एक्सेस वॉटर स्टोरेज. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये सर्च टँक. इथे बघू शकता तुम्ही सर्च टँक. आता ह्याचा वॉटरचं प्रेशर काय असणार आहे, खूप जास्त असणार आहे. जे पेनस्टॉक मधून जे वॉटर येणार आहे त्याचा प्रेशर खूप जास्त असणार आहे. हे हाय प्रेशर वॉटर जर डायरेक्टली तुमच्या टर्बाईन वरती सोडलं, हाय प्रेशर वॉटर डायरेक्टली टर्बाईन वरती सोडलं, ठीक आहे, तो जो वॉटर प्रेशर आहे ड्यू टू दॅट वॉटर प्रेशर या पेनस्टॉक वरती प्रेशर एक्झर्ट होतो किंवा पेनस्टॉक वरती खूप जास्त प्रेशर एक्झर्ट झाल्यामुळे इट मे ब्लास्ट. म्हणजे पेनस्टॉक काय होऊ शकतो, ब्लास्ट होऊ शकतो किंवा ब्रेक होऊ शकतो. तो जो पाईप आहे जो पाणी एका ठिकाणापासून म्हणजे डॅम पासून टर्बाईन पर्यंत फ्लो करतोय, तो पेनस्टॉक काय होतोय ड्यू टू एक्सेस प्रेशर तो ब्लास्ट होऊ शकतो किंवा ब्रेक होऊ शकतो. इन ऑर्डर टू रिलीज द प्रेशर ऑन द पेनस्टॉक, म्हणजे वॉटर प्रेशर पेनस्टॉक मधला जो वॉटर प्रेशर आहे तो रिलीज करण्यासाठी एक एक्सेसिव्ह वॉटर टँक बसवली जाते पेनस्टॉक मध्ये, विच इज नथिंग बट सर्च टँक. ठीक आहे. सर्च टँक क्लियर आहे, विच रिड्यूस दिस द वॉटर प्रेशर विच इज एक्झर्टेड ऑन द पेनस्टॉक. पेनस्टॉक वरती जो एक्सेस वॉटर प्रेशर एक्झर्ट होणार आहे ड्यू टू द हाय प्रेशर वॉटर, ठीक आहे, विच रिड्यूसेस दिस सर्च टँक रिड्यूसेस प्रेशर ऑन द पेनस्टॉक. ठीक आहे. देन गव्हर्नर. गव्हर्नर म्हणजे एक स्विच आहे विच आयदर इन्क्रीज प्रेशर ऑन द टर्बाईन और डिक्रीज द प्रेशर ऑन द टर्बाईन. म्हणजे जो वॉटर प्रेशर आहे ते इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्याचं काम कोणाचं आहे, स्पीड गव्हर्नरचं आहे. वॉटर प्रेशर इट विल इन्क्रीजेस और डिक्रीजेस. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे टर्बाईन आणि जनरेटर एकमेकांना कपल्ड केले जातात पॉवर हाऊस मध्ये. ठीक आहे. आता हे जे वॉटर आहे ते टर्बाईन वरती पास केलं जातं. इथे टर्बाईनचे टाइप्स बघितले आपण, त्याच्यामध्ये पेल्टन व्हील टर्बाईन आहे, काम्प्लन टर्बाईन आहे, फ्रान्सिस टर्बाईन आहे. सो त्यापैकी एक कोणता तरी टाइपचं टर्बाईन या ठिकाणी यूज करू शकता डिपेंडिंग ऑन द हेड. ठीक आहे. सो पेल्टन व्हील टर्बाईन यूज केलं, इट विल कन्वर्ट दिस कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर इनटू मेकॅनिकल एनर्जी. म्हणजेच टर्बाईन फिरणार आहे आणि टर्बाईनचा शाफ्ट जनरेटरला कपल्ड आहे. सो टर्बाईन फिरल्यामुळे जनरेटर विल ऑल्सो रोटेट्स, इट विल कन्वर्ट दॅट मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि हे जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे
थ्रू ट्रान्समिशन टावर्स आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. ठीक आहे. आणि हे जे एक्सेस वॉटर आहे टर्बाईन वरती पडलेलं जे वॉटर आहे ते एका छोट्या रिझर्वायर मध्ये किंवा पॉन्ड मध्ये स्टोअर केलं जातं. त्याला बोलतात टेल रेस. त्याला बोलतात टेल रेस. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट.